नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 6 ऑक्टोबर 2025. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत. भारताला ISSA पुरस्कार कोणत्या श्रेणीमध्ये मिळालेला आहे. भारताची पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन ही कुठे सुरू होणार आहे. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2025 ही कुठे आयोजित करण्यात आली. तर ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे नुकतेच निधन झाले, त्यामुळे त्यांच्याबद्दल देखील आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. विद्यार्थी मित्रांनो, काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. कोणत्या योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूरची खरेदी सुनिश्चित केली जाईल. तर याचं योग्य उत्तर आहे PM आशा. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे याबद्दलची माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून याबद्दलची माहिती अधिक जाणून घेऊ शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 6 ऑक्टोबर 1860 भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC याचा मसुदा आजच्या दिवशी तयार करण्यात आलेला होता. याची अंमलबजावणी 1862 या साली करण्यात आली. तर IPC मध्ये सुधारणा समिती ही 2003 साली मालीमत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. CRPC हा कायदा 1973 मध्ये लागू करण्यात आला. 6 ऑक्टोबर 1779 स्कॉटिश मुत्सद्दी हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा दिनविशेषनंतर आता आपण सविस्तरपणे चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. सुरुवातीला पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. साने ताकाची या कोणत्या देशाच्या महिला पहिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. ते याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 थायलंड, पर्याय क्रमांक 3 दक्षिण कोरिया आणि पर्याय क्रमांक 4 जपान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, साने ताकाची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. त्यांचा पक्ष हा लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या काही परीक्षांमध्ये अशा विविध राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे पक्ष अशाबद्दलची देखील माहिती विचारली जाते, त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती अधिक असणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, साने ताकाची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत. तर त्यांच्या पक्षाचे नाव आहे लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष. 15 ऑक्टोबर 2025 रोजी जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान त्या बनतील. त्यांचे वय 64 वर्ष आहे. त्या कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होत्या. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यामुळे यानंतर निवडणूक झालेली होती आणि यांच्यानंतर त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. तसेच दुसऱ्या फेरीमध्ये शिंजिरो कोइझुमी यांना त्यांनी पराभूत केलेले आहे. त्यांना 185 मते मिळाली, तर कोइझुमींना 156 मते मिळालेली होती. तर लक्षात असू द्या, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. भारताला ISSA पुरस्कार कोणत्या श्रेणीमध्ये मिळालेला आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सोशल रिफॉर्म्स, पर्याय क्रमांक 2 आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सोशल सिक्युरिटी, पर्याय क्रमांक 3 लेबर एक्सलन्स आणि पर्याय क्रमांक 4 पब्लिक वेलफेअर. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सोशल सिक्युरिटी. विद्यार्थी मित्रांनो, भारताला आता आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना ISSA 2025 हा पुरस्कार भेटलेला आहे. हा पुरस्कार भारताला क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी भेटलेला आहे आणि भारताला हा पुरस्कार आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सोशल सिक्युरिटी या गटामध्ये भेटलेला आहे. 2015 मध्ये भारतातील 19% लोकसंख्येला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत असे, तो 2025 मध्ये 64.3% लोकांना भेटलेला आहे. म्हणजे जवळपास 940 दशलक्षपेक्षाही अधिक लोक यामध्ये आता सामील झालेले आहेत. याच्या मध्यवर्ती संस्था आहेत EPFO, ESIC आणि इतर अनेक सरकारी डिजिटल यंत्रणा. कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हा पुरस्कार दर 3 वर्षांनी दिला जातो आणि भारताचा हा आत्तापर्यंतचा 5वा आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार आहे.
त्यामुळे लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे आणि नुकताच हा पुरस्कार आपल्या भारताला मिळाल्यामुळे आपल्याला याबद्दलचा प्रश्न देखील संभवतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची जाणीव असणं गरजेचं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. भारताची पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे सुरू करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, पर्याय क्रमांक 2 वेमागल कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 वडोदरा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेमागल कर्नाटक. भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन ही टाटा आणि एअरबस यांनी सुरू केलेली आहे. या पहिल्या खाजगी हेलिकॉप्टर लाईनचे नाव आहे फायनल असेंब्ली लाईन, FAL. ही टाटा आणि एअरबस म्हणजेच यांच्या H125 FAL या नावाने ओळखली जाणार आहे. याचे ठिकाण हे वेमागल कर्नाटक या ठिकाणी आहे. हा टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड म्हणजे TASL आणि एअरबस यांचा संयुक्त उपक्रम आहे. याचा उपयोग हा प्रवासी आणि सैन्य सेवांसाठी देखील होणार आहे. या हेलिकॉप्टर मॉडेलचे नाव आहे एअरबस H125. असेंब्ली लाईन टाटा ॲडव्हान्स सिस्टीमची भारतातील एअरबस सोबतची ही दुसरी भागीदारी आहे. पहिली ही वडोदरा येथील C-295 लष्करी विमान निर्मितीमध्ये यांची भागीदारी होती. आणि विशेष बाब म्हणजे एव्हरेस्टवर उतरणारे हे एकमेव हेलिकॉप्टर असणार आहे. तर लक्षात असू द्या, ही काही एक विशेष बाब आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये सरळ वन लाईनरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन ही आता कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ही कोणत्या 2 संघटनांचा किंवा कोणत्या 2 संस्थांचा हा संयुक्त उपक्रम आहे, अशा पद्धतीचा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2025 ही कुठे आयोजित करण्यात आली? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लंडन, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट ही याची 11वी आवृत्ती पार पडली. ही 1 ते 2 ऑक्टोबर 2025 या 2 दिवसांमध्ये ही समिट पार पडलेली आहे आणि ही समिट दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये जवळपास 3,300 पेक्षाही अधिक लोक हे सहभागी झालेले होते. यामध्ये 30 पेक्षा अधिक देशांतील कार्यकर्ते, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, नाविन्यवंत आणि अभ्यासक यांनी सहभाग घेतलेला होता. या 2025च्या समिटचे थीम होती इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट, ॲक्सेलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी. आणि या शिखर परिषदेचे आयोजन केलेले होते WGEO, दुबई सुप्रीम काउन्सिल ऑफ एनर्जी, DEWA. तर वळूया आता पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे मूळ नाव काय होते? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शारदा देशपांडे, पर्याय क्रमांक 2 ललिता पवार, पर्याय क्रमांक 3 सुलोचना लाटकर आणि पर्याय क्रमांक 4 विजया देशमुख. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजया देशमुख. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे आता दुःखद निधन झालेले आहे. हे निधन 3 ऑक्टोबर 2025 या दिवशी झाले. त्या वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ मराठी आणि हिंदी अभिनेत्री आणि तसेच त्या नृत्यांगना देखील होत्या. त्यांचे नाव संध्या शांताराम होते, परंतु मूळ नाव त्यांचे विजया देशमुख असे होते. त्या दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या 3ऱ्या पत्नी होत्या. 46 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 14 चित्रपट केले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट होता चंदनाची चोळी अंग अंग जाळी, हा 1975 साली प्रदर्शित झालेला होता. त्यांचे गाजलेले चित्रपट होते 1972 सालचा पिंजरा, 1955 सालचा जनक जनक पायल बाजे, 1957 सालचा दो आखे बारा हात आणि 1959 सालचा नवरंग. तर आपल्याला पर्सनॅलिटी या घटकामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन झाले असल्यामुळे त्यांचे मूळ नाव असेल किंवा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल किंवा त्यांचे गाजलेले चित्रपट असतील, याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही आता सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान साने ताकाची या कोणत्या पक्षाच्या आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डेमोक्रॅटिक पार्टी, पर्याय क्रमांक 2 लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, पर्याय क्रमांक 3 कम्युनिस्ट पार्टी आणि पर्याय क्रमांक 4 ग्रीन पार्टी. तर याचं योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे.
जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.